नाथापुरात महसूल आढावा बैठक ठरली. लोकसंवादाचे जिवंत उदाहरण. तहसीलदार शेळके यांचे प्रशासन आपल्या दारीचा प्रभावी प्रत्यय. नाथापूर तालुका बीड येथे सोमवार दिनांक 19 रोजी पिंपळनेर महसूल मंडळाची मंडळस्तरीय महसूल आढावा बैठक केवळ औपचारिकता न राहता जनतेच्या वेदना ऐकून घेणारी, प्रश्नांना वाट मोकळी करून देणारी लोकाभिमुख संवाद सभा ठरली. शासन आपल्या दारी या संकल्पनेचा खरा अर्थ या बैठकीत अनुभवायला मिळाला. कारण प्रशासन गावात आले आणि नागरिकांचे प्रश्न थेट समोर आले. ग्रामपंचायत सचिवालय सभागृहात झालेल्या बैठकीचे नेतृत्व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत महसूल दाखले, फेरफार, वारसा हक्क, जमीन नोंदी, शेतीविषयक अडचणी, पीक विमा, ॲग्रिस्टॅक, बळीराजा, शेतकरी सन्मान योजना तसेच गावातील रस्त्यांशी संबंधित प्रकरणांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देत नियमांच्या चौकटीत तात्काळ आणि पारदर्शक कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश तहसीलदार शेळके यांनी दिले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनानुसार तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा अधिक गतिमान, संवेदनशील आणि नागरिकाभिमुख पद्धतीने काम करत असल्याचे या बैठकीतून ठळकपणे दिसून आले. कागदांच्या ढिगाऱ्यात अडकलेले प्रश्न गावातच मार्गी लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. सरकार दूर नाही, सरकार इथेच आहे ही भावना उपस्थितांमध्ये अधिक दृढ झाली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे विचार, सुसंवाद, शिक्षण आणि सामाजिक भान. बैठकीत बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केवळ महसूल विषयांपुरते मर्यादित न राहता गावाच्या दीर्घकालीन सामाजिक प्रगतीवर सखोल भाष्य केले. रस्त्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी स्पष्ट शब्दात आवाहन केलं आहे की रस्ते हे गावाचे रक्तवाहिनीसारखे असतात. मतभेद होऊ शकतात, पण ते संवादातून मिटले पाहिजेत. आपसात सुसंवाद ठेवला तर प्रश्न न्यायालयात न जाता गावातच सुटतात. त्यांनी ठामपणे सांगितले आहे की प्रत्येक गावात वाचनालय असलेच पाहिजे. जिथे पुस्तक आहे तिथे विचार आहे, जिथे विचार आहे तिथे विकास आहे. आणि ही म्हण त्यांनी यावेळी अधोरेखित केली. मुलामुलींना शिक्षणाबाबत विशेष भर देताना ते म्हणाले की शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही, शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद आहे. गावातील मुलामुलींना सुशिक्षित केले पाहिजे. त्यांच्यासाठी दर्जेदार शाळा, प्रशिक्षित शिक्षक, अभ्यासाचे वातावरण, वाचनाची सवय आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. आज शिकलेली पिढीच उद्याचा गाव घडवते. शिकाल तर टिकाल, शिकाल तर पुढे जाल, अशा घोषवाक्यांनी त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले. शिक्षणाच्या दर्जाबाबत बोलताना त्यांनी नमूद केलं आहे की केवळ इमारत म्हणजे शाळा नाही, तर मूल्य, शिस्त आणि संस्कार म्हणजे खरे शिक्षण. मुलींना शिक्षणात समान संधी देणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं आहे. बालविवाह रोखण्याबाबत ठाम संदेश. बैठकीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे बालविवाह रोखण्याबाबतचे सातत्यपूर्ण आवाहन अधोरेखित करण्यात आले. बालविवाह म्हणजे बालपणाची चोरी आहे. मुली शिकल्या तरच समाज उभा राहतो, हा संदेश प्रशासनाकडून सातत्यानं दिला जात असल्याचं नमूद करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या मार्गदर्शनानुसार महसूल प्रशासनाने सामाजिक विषयांमध्ये सक्रिय भूमिका घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी वेळोवेळी क्षेत्रीय आढावा घेऊन कामकाजात सुधारणा करण्यासाठी दिलेल्या सूचनांमुळे अशा बैठका अधिक परिणामकारक ठरत असल्याचे उपस्थितांनी म्हटलं आहे. यावेळी सरपंच सुंदर चव्हाण यांनी म्हटलं आहे की गावातच प्रश्न सुटत असतील तर लोकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक मजबूत होतो. ज्येष्ठ नागरिक अंकुश जिजा चव्हाण यांनी भावना व्यक्त करत सांगितले की अशी बैठक म्हणजे गावासाठी दीपस्तंभ आहे, मार्ग दाखवणारी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिरुद्ध गिरम यांनी केले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, तरुण मंडळ आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आढावा बैठक संपल्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नाथापूर येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास भेट दिली. कार्यालयीन नोंदी, प्रलंबित कामकाज आणि नागरिकांशी संबंधित सेवा यांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला आणि त्यानंतर नाथापूर येथील गट क्रमांक 248 येथील मयुरी सुंदरराव चव्हाण यांच्या शेतात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची पीक पाहणी पूर्ण करण्यात आली. आणि या ठिकाणी उपस्थित गावकऱ्यांसमोर पीक पाहणी नोंदणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार शेळके यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पीक पाहणी ही शेतकऱ्याच्या हक्कासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. पीक विमा, अनुदान आणि नुकसान भरपाई यांचा थेट संबंध पीक नोंदीशी असल्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पीक पाहणी तात्काळ आणि अचूकरित्या पूर्ण करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. आजची नोंद म्हणजे उद्याचा आधार. शेतकरी जागा झाला तर व्यवस्था सरळ होते, अशा म्हणींच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
एकूणच नाथापुरातील ही महसूल आढावा बैठक आणि त्यानंतरचा क्षेत्रीय दौरा म्हणजे संवादातून समाधान, प्रशासनातून विश्वास आणि शिक्षण आणि तंत्रज्ञानातून परिवर्तन यांचा अर्थपूर्ण संगम ठरला आहे. जिथे प्रशासन थेट गावात, थेट शेतात आणि थेट नागरिकांच्या प्रश्नांसमोर उभे राहिले, हाच प्रशासन आपल्या दारीचा खरा प्रत्यय असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी विवेक कुचेकर, बीड.